नमस्कार मंडळी, कसे आहात? आणि आज आहे वटपौर्णिमा आणि मी कालच सगळं सामान वगैरे आणून ठेवलेलं आहे. सो मी घरीच पूजा करणार आहे आणि बाहेर खूप पाऊस पडतोय आणि परीला मी नाही घेऊन जाऊ शकत बाहेर, त्यामुळे आणि परी हाय कर बाबू, हाय करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, छोटाच व्लॉग असणार आहे. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात अगोदर मी दारासमोर रांगोळी काढून घेते छान. आणि प्रत्येक सण असेल तेव्हा मी न चुकता दारासमोर रांगोळी काढत असते. परीसुद्धा इथे मध्ये मध्ये नाचत राहते. त्यानंतर माझं सगळी कामं मी सकाळीच आवरून घेतलेली आहेत. रुपेशसुद्धा कामाला गेलेले आहेत, ते संध्याकाळी आल्यावर त्यांना वाण देणार आहे. तर इथे मी आधी रांगोळी काढून घेते, त्यानंतर देवपूजा वगैरे चालू होईल. तर इथे आता मी माझी देवपूजा करून घेते. परी झोपेला आली होती तर मी तिला झोपवलं आहे आणि मी आता सगळी माझी पूजा आवरून घेणार आहे. मी नवीनच आता किचन मेकओव्हर केलेला आहे, त्याचासुद्धा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, त्या व्हिडिओचे तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी इथे सगळं माझे जे वाणं आहेत, आरतीचं ताट आहे, ते मी सगळं इथे तयारी करून घेते आहे. कारण नंतर माझी घाई होणार नाही आणि परीसुद्धा झोपले, सो नंतर ती करू देणार नाही. त्यामुळे मी आधीच हे सगळी तयारी करून ठेवते आणि त्यानंतर मी माझी तयारी करणार आहे. तर इथे आता मी माझ्या पूजेला सुरुवात केलेली आहे. परी सकाळी खूप लवकर उठली होती, त्याच्यामुळे ती आता झोपली आहे. म्हटलं ती उठायच्या अगोदर पटापट सुरुवात करूया. आणि मी बाहेर गेली नाही कारण बाहेर पाऊससुद्धा होता आणि परीलासुद्धा घेऊन जाता येणं पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे मग मी बाहेर नाही गेले आणि मी सगळं सामान घरीच आणलं होतं. तर मी आता घरी पूजा करते आहे. तर इथे मी अशा 7 फेऱ्या पूर्ण केलेल्या आहेत. त्यानंतर इथे परीसुद्धा उठली मध्येच पूजेमध्ये. नंतर मी तुळशीची पूजा केली, तुळशीला वाण दिलं.
त्यानंतर मग संध्याकाळी रुपेश आले, त्यानंतर त्यांना वाण दिलं. आणि कसा वाटला तुम्हाला? छोटाच व्लॉग आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.